तर आरोपींना पळून जाण्यास पोलिसांनी मदत केली। हत्येनंतरही आरोपींचे मोबाईल सुरू होते, तरी देखील पोलिसांनी तपास केलेला नाही। पोलिसांसमोरून आरोपी कसे पसार झाले असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे। 12:30 वाजता एक कॉल केला होता विष्णू चाटेला। त्यांनी कॉल रिसीव्ह केला होता आणि ह्या सगळ्या आरोपीचे मोबाईल 11 वाजेपर्यंत चालू होते। जर इकडून गाडी तिकडं चौसाळ्याकडे जाते, गाडी जागेवर सुटते, आरोपी फरार होत आहेत, की कुठल्याही प्रकारचं त्यांना ट्रेस नाही केलं मोबाईलला, टावर लोकेशन घेतले नाही आणि आरोपी गाडी सोडून पळून जात आहेत आणि तुम्ही त्या पोलीस तर गाडीचा पाठलाग करतायत आणि आरोपी गाडीतून उतरून पसार होत आहेत, तुमची गाडी तर त्याच्याच मागे। म्हणजे हे खूप चुकीच्या पद्धतीने तपास झालेला आहे। तर आरोपींना पळून जाण्यास पोलिसांनी मदत केली। हत्येनंतरही आरोपींचे मोबाईल सुरू होते, तरी देखील पोलिसांनी तपास केलेला नाही। पोलिसांसमोरून आरोपी कसे पसार झाले असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला आहे। 12:30 वाजता एक कॉल केला होता विष्णू चाटेला। त्यांनी कॉल रिसीव्ह केला होता आणि ह्या सगळ्या आरोपीचे मोबाईल 11 वाजेपर्यंत चालू होते। जर इकडून गाडी तिकडं चौसाळ्याकडे जाते, गाडी जागेवर सुटते, आरोपी फरार होत आहेत, की कुठल्याही प्रकारचं त्यांना ट्रेस नाही केलं मोबाईलला, टावर लोकेशन घेतले नाही आणि आरोपी गाडी सोडून पळून जात आहेत आणि तुम्ही त्या पोलीस तर गाडीचा पाठलाग करतायत आणि आरोपी गाडीतून उतरून पसार होत आहेत, तुमची गाडी तर त्याच्याच मागे। म्हणजे हे खूप चुकीच्या पद्धतीने तपास झालेला आहे।